माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी आता खटला चालवणार आहे। देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे। बार रेस्टॉरंटमधून खंडणी वसुलीचा देशमुखांवर आरोप आहे, तर पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे निर्देश दिल्याचाही आरोप आहे। देशमुखांनी सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे। 21 मे 2026 रोजी राज्यपालांनी मंजुरी दिल्याची माहिती ईडीने विशेष न्यायालयात दिली असून मंजुरीचं पत्रही न्यायालयात सादर करण्यात आलं आहे। जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट घेऊया। जितेंद्र, नक्कीच कस्तुरी, 2021 हे प्रकरण आहे तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते राज्याचे आणि त्यावेळी सचिन वाझे असतील किंवा परमबीर सिंग असतील त्यावेळेचे तत्कालीन पोलीस कमिशनर मुंबईचे यांना 100 कोटी रुपयाचं उद्दिष्ट वसूल करण्याचं किंवा खंडणी वसूल करण्याचा जे आदेश आहेत ते अनिल देशमुख यांनी दिला असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यानंतर जे आहे ते चौकशी सुरू झालेली आहे। आता या चौकशीमध्ये ईडी देखील आलेली होती आणि माजी मंत्री असल्याने न्यायालयाची राज्यपालांची जी आहे ती मंजुरी आवश्यक होती। आता ती मंजुरी न्यायालयाने राज्यपालांनी दिल्याची माहिती जी आहे ते ईडीने दिलेली आहे। ही मे महिन्यातच दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे त्यांच्यावर खटला चालवण्यात यायचा। मात्र आतापर्यंत जी फुल चार्जशीट असते ती कुठेही दाखल करण्यात आलेली नसल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे चार्जशीट कधी दाखल करते ईडी, कारण सीबीआयचा देखील बरोबर। त्यामुळे 2021 हे प्रकरण आता खटला चालवला जाणार आहे आणि त्यामुळे अर्थातच अनिल देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होते। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।